हॅलो, सरकारला सांगायचं आहे मला का आता बघा कपाशी किती भारी आहे भाऊ. पण नेमकं पीक आलं दिवाळीच्या टायमाला. आता खुरपणी झाली, खुरपणी करतोय, आता मटेरियल टाकावं लागेल. आता कितकं भारी कपाशी. पण नेमकं कायऱ्या बोंड आले का लगेच पाऊस येतो, तो कापूस काळा जरत पडतो. पण तशी तुमची सरकारची साथ आहे. जरी नुकसान झाली तर भाऊ भरून देणार आहेत सरकार. भाऊ भक्कम आहेत सरकार, शेतकऱ्याच्या पाठीमागं भक्कम आहेत. तशी काळजी नाही आहे पण तरी पण हे पाना पिकं किती चांगले आहेत आता सध्या. पण पाऊस आता बघा नेमकं तोंडी घास आला का पाऊस नाश करून देतो. बघा नेमकं तोंडी घास आला का पाऊस नाश करून देतो. आणि मग तसे शेतकरी त्याच्यामुळं नाराज होतो, दुसरं काहीच नाही. नाहीतर शेतकरी राजा आहे आणि सरकारची साथ आहे. खूप सरकारची साथच आहे आणि शेतकरी तर लय राजा आहे. फक्त कष्ट केले पाहिजे, कष्टाला फळ आहे. हां, आयतं नको आहे, कष्टाला फळ पाहिजे. खूप कपाशी चांगली आहे, असं भरभरून साथ आहे. पण आता काय पावसाच्या हातात आहे. आता बघा पिकं आणायचे तर पाऊस कमी असतो आणि नेमकं पीक काढायला आलं का पाऊस येतो. पीक काढायला आलं का पाऊस येतो. एकच एकर शेती बरं का आम्हाला, जास्त नाही. पण मन मोठं आहे, तेच 1 एकर लय झाले आम्हाला. केली ना तर ती भरभरून देते, पोट भरतं तेवढ्या याच्यामध्ये. केलं पाहिजे, फक्त भरभरून देते ती. 1 एकरामध्ये 15-16 पोते गहू निघाले. आता कपाशी निघान काय लागतं. हां, ना झाली नुकसान तर शेतकरी सरकार देतायचे भरून आपल्याला. काही थोडं व्हायना पण देतात. हां, थोडं व्हायना देतात. फुलाची पाकळी काहीतरी देतातच. नाराज नाही करे शेतकऱ्याला.